नगरसेवकच मुळात पहिलं कोण आहे हे 5 वर्षांनी बघितलेलं नाही. आता नगरसेवक कशा पद्धतीनं ठरला जातो हे तुम्हाला पण माहिती आहे. जो सगळ्यात जास्त पैसा पेरणार आहे त्याचा नगरसेवक इथं असतो. या रस्त्याच्या पलीकडे नगरसेवक वेगळा, या रस्त्याच्या अलीकडचा नगरसेवक वेगळा. मी त्या भागातला आहे, इकडं काम करणार नाही. मी ह्या भागातला आहे, मी इकडं काम करणार नाही. या पद्धतीनं ह्या भागावर अतिशय वेगळ्या पद्धतीनं दुरावस्था झालेली आहे. तुम्ही संडास बघितले का तर संडास बघणार पण नाही तुम्ही, अशी एवढं संडासची दुर्दशा झाली. काय करा त्याला, कुठे जाता जावा, कुठल्या नगरसेवकाला आणा, कुठला समाज कार्यकर्ता त्याला आणा म्हणतात. आम्ही बघतो अहो मुकादम सह धमकी देतो. हा 15 वर्ष झालं आता हे नाही आहे. रस्ता आज करतो उद्या करतो म्हणायला लागलेत का. नुसतं मतदानाला पुरतं तेवढं गोड बोलतात आणि जातात रिकाम होऊन. निवडणूक नुसतं करून जात्यात आणि काही तर काही नाही. तरी बघा ही कुत्री काय सगळी दारा घरात सगळी हागत असतात. खेड्यातल्या गावांची सुधारणा तिथं चांगली सोय आहे, पण हा एवढा जो भाग आहे ना 13 प्लॉटला एवढं त्या वगळला गेला आहे. नमस्कार, TV नेक्स्ट मराठीमध्ये मी वैभव. आवाज कोल्हापूरच्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलेलो जवाहरनगर एरियामध्ये आणि आपण आज इथं जाणून घेणार आहोत लोकांकडून इथल्या समस्या. नमस्कार सर, आपलं नाव? मी शशिकांत कदम, जवाहरनगरमधून बोलतो आहे. तर या भागातल्या आमच्या भागातल्या समस्या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अस्वच्छता प्रचंड आहे. यात मी जिथं आपण मुलाखत येतो समोर तुम्हाला दिसत असेल तर तिथं एक सार्वजनिक शौचालय आहे. या सार्वजनिक शौचालयामध्ये बघितलं तर ते लिकेज झाले. तिथून सतत सॅवेजचं पाणी बाहेर येते. त्याच्यावर माशा बसत असतील. त्या माशा अवतीभोवती तर राहणाऱ्या माणसांच्या अन्ना पाण्यावर येत असतील. त्यामुळे आरोग्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. गटारी स्वच्छ नसतात. गटारी कधीच म्हणजे 1-2-3 दिवसानंतर गटारी स्वच्छ असतात. त्यानंतर आसपास म्हणजे इतका वस्ती वाढल्या. ती वस्ती वाढल्यामुळं काय झालं, लोकसंख्या वाढल्यामुळं त्या प्रमाणामध्ये रस्ते नाही आहेत, पाण्याची सोय नाही. सगळ्यात मध्ये पाण्याची सोय नाही, पाणी वेळेत येत नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याची म्हणजे स्वच्छता नसते. रस्ते कधी पण स्वच्छ केले जातच नाहीत. मुळात पहिलं कधी तर कोणतरी येणार असला, भेटीला येणार असेल तर त्याच वेळेला काय केलं जातं, रस्ते स्वच्छ केले जातात. त्याच्या अगोदर स्वच्छ केले जात नाहीत. त्याचबरोबर पाण्याची सोय नाही. सार्वजनिक शौचालय एकच आहे. ते जर शौचालयाचं बघितलं तर शौचालयाला दरवाजासुद्धा नाही, दरवाजासुद्धा तुटला आहे त्याचा. त्याची स्वच्छतासुद्धा केली जात नाही. इतकं घाण आहे. आत्ता जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात तुंबलेलं हे आहे ते सगळं शौचालय. तर ते तिथं माशा बसत असतील. त्या माशा बसून सगळ्या आमच्या आरोग्याला धोका आहे आणि लोकांच्या आरोग्याचा काळजीच घेत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जी म्युन्सिपाल्टीची जे ह्या आरोग्य हॉस्पिटल असायला पाहिजे, ह्या हॉस्पिटल अजिबात नाही. तर डेंग्यूची तर सतत तक्रार असते. लोकांना डेंग्यूचा ताप येतो. त्यानंतर लोक आजारी पडतात. दवाखान्यात खर्च करायला लागतो आहे. पण याच्याकडे फारसं कुठलाच नगरसेवक लक्ष देत नाही. आणि सगळ्यात दुर्दैव काय म्हणजे काय, हा जो रस्ता आहे, आपण जे मुलाखत घेतो त्या मुलाखत हा रस्ता आहे, हा रस्त्याची इतकी शोकांतिक आहे. तिकडचा वॉर्डवाला म्हणतोय की हा रस्ता आमच्या ह्याच्यात येत नाही आणि इकडचा हे म्हणतोय की आमच्या इकडे येत नाही. ही अशी सगळी अवस्था आमच्या इथं. मग यासाठी तुम्ही कोणाकडे कधी तक्रार केली आहे का? हां, लेखी तक्रार केली, आयुक्तांनी लेखी तक्रार केली आहे. पण तिची दखल कोण घेते? तेवढी तक्रार केली की 1 दिवस येतात, तेवढा फक्त स्वच्छ करून जातात, शो करतात, फोटो करतात आणि निघून जातात. पण त्याच्यानंतर परत कोण लक्ष देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं, नगरसेवक हा सगळ्या पूर्ण वॉर्डात असतोय. पण नगरसेवक काय करतोय ते त्यालाच माहिती आहे. काही ठराविक जे आमच्या इकडची घरं आहेत त्या ठराविक घरांना वगळून बाकी सगळ्या सुविधा तिकडं पुरवत असतो तो. म्हणजे हे तसं वेळ तर माझ्या माहितीनुसार एक ठराविक लोकांना वगळूनच ह्या सुविधा दिल्या जातात की नगरसेवक कुणाचा नेमकं हेच कळत नाही. मग तिकडं वर्षानगरच्या भागामध्ये तिकडं मात्र रोज नगरसेवक हिंडतोय. नगरसेवकच मुळात पहिलं कोण आहे हे 5 वर्षांनी बघितलेलं नाही. अशा अवस्था आहे. हे सगळी शोकांतिकच आहे. आमच्या समस्या म्हणजे महानगरपालिकेपर्यंत जरी लिखित स्वरूपात जरी दिल्या तरीसुद्धा त्याच्यावर फार कारवाई केली जात नाही. काय आता निर्णय काय घ्यायचा, आता सार्वजनिक लोकांनीच आता ह्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे, मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे. नाहीतर आपल्याला जो म्हणजे आपल्या भागातला जो नगरसेवक असेल किंवा जो आपल्या समस्या समजावून सोडवणार असेल त्यालाच मतदान करायला पाहिजे. आता त्याशिवाय पर्याय नाही. नगरसेवक बदलल्याशिवाय पर्याय नाही. नमस्कार सर, आपलं नाव? नमस्कार, मी संदीप पोळ, जवाहरनगरमधूनच आहे. इथं तातडीने सोडण्यासारखी समस्या कोणती आहे?
आत्ता तातडीनं सोडवण्याच्या समस्या अशा समस्याच ॲक्च्युली भरपूर आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर आपण रस्त्यांची झालेली दुरावस्था आहे, कोंडाळ्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. त्यानंतर गटर्स इथं साफ केल्या जात नाहीत, वेळोवेळी अजिबात होत नाहीत. त्यानंतर सगळ्यात भागाचा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रॉपर्टीचा प्रश्न आहे. आता या प्रॉपर्टीच्या प्रश्नामध्ये बऱ्याच वर्षाचा आम्ही फॉलोअप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी केलेल्या आहेत, आमदार खासदारांच्यापर्यंत सुद्धा गेलेलं आहे, पण कुणी इथं आजपर्यंत दखल घेतली नाही. फक्त करतो ह्या आश्वासनावरती गेले आता 2 जनरेशन इथं झालेले आहेत. मग या 2 जनरेशनमध्ये सुद्धा अजून काम झालं नाही, अजून हे प्रलंबितच आहे. मग अशा बऱ्याच छोट्या मोठ्या समस्या आहेत आणि रस्ता हे ते सगळ्या गोष्टी इथं अजून या आहेतच. मग इथं तुम्ही कधी कोणाला तक्रार केली नाही का? कधी कुणाकडे कुठल्या आयुक्तांकडे गेला आहे का कधी? वेळोवेळी आमच्या मागच्या पिढीने सुद्धा आयुक्तालयात जाऊन स्वतः तक्रार केलेली आहे. त्यानंतर स्वतः आम्ही सुद्धा आता आमदार साहेबांच्याकडे गेलेलो आहे. आमदार साहेबांनी आम्हाला आता शब्द दिलेला आहे, पण अजून त्याच्यावरती म्हणावी अशी पूर्तता काही झालेली नाही आहे. बरेच प्रश्न अजून तसेच प्रलंबित आहेत. मग तुम्ही ह्या पुढे आता जर तुम्हाला जर नगरसेवक ठरवायचं असेल तर तुम्ही आता पुढे कुणाला ठरवायचं? ॲक्च्युली काय आहे सर, हे आता नगरसेवक कशा पद्धतीनं ठरला जातो हे तुम्हाला पण माहिती आहे. जो सगळ्यात जास्त पैसा पेरणार आहे त्याचा नगरसेवक इथं असतो. ॲक्च्युली ही जी रूढी परंपरा आहे हीच मोडीत काढली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आता काही जे उमेदवार आहेत ते चांगले आहेत. आत्ता जर सध्या तुम्ही होर्डिंग्स कोल्हापूर शहरात जरी बघितले, सगळे होर्डिंग्स असे लावलेले आहेत की ज्याच्यात 2 नंबरमध्ये काम करणारे मॅक्सिमम उमेदवार आहेत. म्हणजे जर 99% जरी हे तुम्ही म्हटला तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे चांगला उमेदवार इथं निवडून येणं तो गरजेचं आहे. आणि जे जुनी उमेदवार आहेत आत्तापर्यंतचे जे निवडून आलेले, वर्षानुवर्षे त्यांच्याकडेच सत्ता गेलेली आहे. त्याच्यामुळं काहीतरी बदल होणं गरजेचं आहे. आणि मी ह्या निमित्तानं सगळ्या जनतेला पण सांगायचा प्रयत्न करेल की जनतेनं सुद्धा एक चांगला विश्वासार्ह नेता इथं निवडून द्यावा. जसे काही युवा नेतृत्व आता आमच्या भागात काम करत आहेत, जसं सौरभ कदम वगैरे काम करत आहेत, ही चांगली लोक आहेत. आणि काही लोक चांगली जी असतील, जी तुम्हाला चांगली वाटतील अशा लोकांना पण निवडून दिलं तर काही वावगं ठरणार नाही. नमस्कार सर, नमस्ते. आपलं नाव? निरंजन विठ्ठल कदम. आपण आता कोणत्या एरियामध्ये? आता जवाहरनगर बिजली चौक परिसर. तर इथं तातडीनं सोडण्यासारखी समस्या कोणती आहे? तातडीनं सोडवण्यासारखी समस्या म्हणजे साहेब, समस्यांची समस्या इथं निर्माण झालेली आहेत. आता ज्या ठिकाणी आपण उभारलो आहे हा रस्ता, म्हणजे हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या ज्या पद्धतीनं सीमातंटा भागाचा प्रश्न आहे, त्या पद्धतीनं हा रस्ता म्हणजे सीमा भाग आहे. ह्या रस्त्याच्या पलीकडे नगरसेवक वेगळा आहे, रस्त्याच्या अलीकडचा नगरसेवक वेगळा. त्यामुळे ह्या ठिकाणी येणारे महापालिकेचा कर्मचारी वर्गसुद्धा, मी त्या भागातला आहे इकडं काम करणार नाही, मी ह्या भागातला आहे मी इकडं काम करणार नाही, या पद्धतीनं ह्या भागावर अतिशय वेगळ्या पद्धतीनं दुरावस्था झालेली आहे. ह्या रस्त्यालासुद्धा साहेब गेली 5 वर्ष डांबर लागलेलं नव्हतं. हे भांडून तंटून हे करून हे जरासं यावर्षी अशी डागडुजी केली आणि तोपर्यंत हे पाऊस आणि हे ते सगळं चालू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न, ह्या रस्त्यावर आता जे पार्किंग आतल्या बाजूला हे गुंटीवरच्या एरियातनं तमाम वस्ती निर्माण झाली आहे. जी या वस्तीचं अवलोकन या महापालिकेनं करायला पाहिजे होतं. ज्या पद्धतीनं ही महापालिकेनं ही सोसायटी किंवा ही जी जागा आहे गुंटेवारीचा, हा प्रश्न सोडवून हे आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे होती. तिथं योग्य पद्धतीने प्लॅनिंग करून रस्ते काढले पाहिजे होते, सगळ्या पद्धतीने केले पाहिजे होते. ओपन स्पेस असणारी जागा, ज्या जागेवर आरक्षण होतं त्या जागेवर सुद्धा प्लॉटिंग झालं आणि ती जागा भरून असे कचाकच भरल्या. त्यामुळं आसपास पोरांना खेळायसारखं ग्राउंड नाही, कुठंही ग्राउंड नाही. जी काय मोकळ्या स्पेस जागा होत्या त्या सगळ्या विकून टाकल्यात आणि ज्यानं त्यानं आपापल्या परीने पैसा निर्माण केला. पण बाकीच्या सगळ्या सुविधावर अजिबात कुठल्याही पद्धतीचा विचार नाही आणि अजिबात कुठल्याही पद्धतीचा विचार नाही. त्याच्यामुळं सार्वजनिक ठिकाणी संडास बांधायला पैसे दिले महापालिकेनं, पण सार्वजनिक ठिकाणचे आतले घाणेरडे रस्त्यावर ठेवलेले आहेत, याची कधीही नष्टता केली नाही. मग लोकांची जागृती कशी होणार? लोकांची जागृती जर करायची झाली तर स्वतः सुधारलं पाहिजे. तरी अशी अवस्था या ठिकाणी सार्वजनिक प्रश्न अतिशय वेगळ्या पद्धतीने आहेत. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरोखर मी आव्हान करतो की जनतेनं सुद्धा शहाणं होऊन आपला नगरसेवक कोण आणि आपल्यासाठी आहे तो काय, तो काम करणार आहे काय, का फक्त आज मतापुरता येणार, पैसे देणार आणि तेवढी महिन्याभरापुरती चैनी करेल, पण नंतर 5 वर्ष आम्हाला झोपाई पळी येत्या. तर आपण जागृतपणे आता यातनं काहीतरी निर्णय घ्यावा असं मी जाहीर आव्हान जनतेला तुमच्या माध्यमातून करतो. तुमचा आवडता नगरसेवक कोण आहे आतापर्यंतचा?
आत्तापर्यंतचा आवडता नगरसेवक ते वारले आमचे विलासराव पाटील नगरसेवक, आदर्श नगरसेवक. आणि खरोखर त्याच्या नावाचा धाडा निघाला तर स्थानिक आता जे विद्यमान नगरसेवकाने आहे त्याचा अभ्यास करावा. तो नगरसेवक पहाटे 6 वाजल्यापासून आपल्या भागात लुणावरनं फिरायचे, डांबावरच्या लाईटी बघायचे, कुठल्या डांबावरची लाईट नाही त्यावेळेला बल्ब बसायचे, बल्ब नाही ते नंबर टिपून घ्यायचे. संध्याकाळी त्यांच्या मिटिंगमध्ये जाऊन त्या भागात तिथं सांगायचे अमुक अमुक ह्या नंबरच्या ह्या प्लॉटवर ह्या डांबावरचा बल्ब गेलेला आहे तो बदल, अमुक अमुक ह्या घराचा फाळा भरलेला आहे त्याची पावती आल्या की नाही बघ, आणि अमुक अमुक या घराचा फाळा भरलेला नाही त्यांना जाऊन घरात जाऊन सांग. हे सगळं सामुदायिकपणे करायचं काम. म्हणजे घर आणि महापालिका ह्यात कधी फरक केला नाही. हे महापालिका म्हणजेच घर अशा पद्धतीने काम करणारा एक स्थानिक नगरसेवक, अभ्यासू नगरसेवक म्हणून आदर्श मानावा लागतो विलासराव पाटलांना. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? किशोर लक्ष्मण कदम, आपण आता कोणत्या एरियामध्ये? जवाहरनगर बिजली चौक. इथं तातडीनं सोडण्यासारखी समस्या कोणती आहे? कुठलीच नाही समस्या सुटायची. सगळे डासं, गटारी, संडास कुठली एकही सुटत नाही. संडासला दरवाजा नाहीत, टाकी व्हायला, मैला व्हायला आहे, सगळे व्हायला. डेंगू सध्या कोणतरी मॅडम आहे म्हणजे ती म्हणते काय संडास म्हणून डेंगू होतात काय, डायरेक्ट आम्हाला तंबी करते ती. तुम्ही कोणाला फोन तीन करणार? भरपूर नगरसेवकाला केलं, त्याला मुक्कानपला केले तरी कोण येत नाहीत बघायला, तरी कोण येत नाहीत. त्याला काय बघूया की माणसं नाहीत, कामगार नाहीत असे म्हणतात. कोणाला जायचं जावा असे धमकी देतात. तुम्ही संडास बघितले का तर संडास बघणार पण नाही तुम्ही. अशी एवढं संडासची दुर्दशा झाल्या, दरवाजा नाहीत, असं मैला व्हायला आहे, खाली किडे झाले आहेत. ते सरकारी संडास आहे, मग ते तिथं पाणी नाही, ते दरवाजा नाही, मग त्यासाठी तुम्ही कुणाला फोन केला त्यांनी त्यांच्याने काय काय उत्तर येते? त्यांच्यानं उत्तर येते बघूया कामगार नाहीत, आता होत नाही, कुठे जायचं जावा. मी त्यांना एवढं बोललो ऐकलं जाऊ काय, जाता जावा असं म्हणतात. काय करत करा, कुठे जाता जावा, कुठल्या नगरसेवकाला आणा, कुठला समाज कार्यकर्ता त्याला आणा म्हणतात. आम्ही बघतो मुक्कादमसह धमके देतात. तुम्ही या संडासमध्ये जाणार पण नाही सा, एवढं वास येतो, घाण येतो वास. त्याला आपले मुक्कादम आहेत की बोरे आहेत ती आणि कोणता आहे तो ती बाई कोणता आहे, त्या बाईला बोललो सगळ्यावरची, तिला म्हणली कुठे जाता जावा असं म्हणते. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव गुरुदत्त पोळ. आपण आता कोणत्या एरियामध्ये? बी वॉर्डमध्ये. बी वॉर्ड जवाहरनगर कोल्हापूर. मग इथं तातडीनं सोडण्यासारखी समस्या कोणती आहे? आता तर आमचे तर असं म्हणणं आहे की घरोघरी संडास आहेत, त्यामुळे त्या संडासाचा उपयोग काही नाहीच आहे. आणि त्या संडासाची काही कामं पण काही करत नाहीत व्यवस्थित, आणि वास गल्लीत सगळीकडे उठतोय त्याचा, त्यामुळे ते नसलेलंच बरं असं वाटतं आम्हाला. मग यासाठी तुम्ही कुणाकडे तक्रार केला आहे का? आमच्या गल्लीतले आता तुम्हाला सांगितलेच ते हां सगळ्या जणांनी केल्या, खरं ते काही लक्ष देत नाहीत. आता त्या संडासमध्ये जाऊन संडास ते बघण्याच्या सुद्धा ह्याचं नाही आहे, पण आम्ही काही ते वापरतच नाही, पण बाहेरचे माणसं वापरतात सगळे. मग बाकी सोडून इथं कचरा उठाव ते होतो काय? कचरा उठाव वगैरे बऱ्या प्रमाणात होतोय, पण असं होतं. अजय पोळ. इथं तातडीनं सोडण्यासारखी समस्या कोणती आहे? आता कसं आहे, इथं रोडची साफसफाई वगैरे होत नाही. परत गटर वगैरे आता तुम्ही बघाल तर रोडच्या बाजूने झाडी वगैरे वाढल्यात, गवत वगैरे वाढले, त्याच्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वगैरे वाढला आहे. आणि रोडवरती आता तुम्ही बघू शकताय सगळा कचरा वगैरे रोडवरच आहे. हे रोड वगैरे लुटले जात नाहीत आणि गटर वगैरे काढले जात नाही, टाईम टू टाईम लक्ष दिलं जात नाही या गोष्टींकडे. मग याकडे तुम्ही कुणाकडे कधी तक्रार केली आहे का? आता जे येणार आहेत ते येतात ते साफसफाई कामगार यांच्याकडे वगैरे तक्रार केली जातात, ते ठीक आहे करतो वगैरे म्हणतात पण करत नाहीत. नमस्कार. मावशी नाव काय आपलं? नमस्कार, अनिता जोगदंडे, आपण आता कोणत्या एरियामध्ये? जवाहरनगर 2918. इथं तातडीनं सोडण्यासारखी समस्या कोणती आहे? आमच्या इकडे रस्ता नाही आहे, म्हणजे रस्ता नाही, गटारी नाही आहेत, व्यवस्थित गटार चालू नाही आहे, रस्त्यावर पाणी जाते लोकांच्या. 15 वर्ष झालं आता हे नाही आहे, रस्ता आज करतो उद्या करतो म्हणायला लागलेत रस्ता, पण रस्ताच करत नाही आहेत. त्याला काय करायचं आम्ही? हे आता मतदान द्यायचं कसं आम्ही? हां, प्रत्येकजण म्हणते आम्हाला रस्ता करतो, पण करतच नाही आहेत. मग याच्याकडे कधी कोणाकडे तक्रार केली आहे का तुम्ही? प्रत्येक जणांना आम्ही मतदानाच्या वेळेला तक्रार करतोय, पण कधी कोणी येत नाहीत करायला. करतो म्हणतात, करत नाही. आजपर्यंत तक्रारी कधी तुमच्या या कधी सोडवल्याच नाही? सोडवल्याच नाहीयेत. रस्ता आणि गटारी तेवढे होऊ देत पहिल्यांदा आमच्याकडे, दुसरं काही नको आहे आम्हाला. नुसतं मतदानाला पुरतं तेवढं गोड बोलतात आणि जातात रिकाम होऊन.
नमस्कार मावशी, आपलं नाव? भारती शिवाजी पोळ, आपण आता कोणत्या एरियामध्ये? जवाहरनगर बिजली चौक. मग इथं समस्या काय काय तिथं तातडीने? समस्या म्हणजे भरपूर समस्या आहे तिथं. लाईट व्यवस्थित नाही, गटार नाही, रस्ता नाही, कोण झाडायला येत नाहीत. आता दिवाळीपासून मिनत्या करून करून साहेबांना फोन करून करून आज झाडायला कचरा काढायला आलेत. त्यानंतर आज आले हा म्हणजे गटरी काढायला सारखं साहेबांना फोन करायचा मग येतात, साहेबांना फोन करायचा मग येतात. त्याशिवाय येत नाही. हां त्याशिवाय आम्ही भोपाळ सेठ साहेबांना फोन करतो. त्यांनी फोन केला पाठवून येते. हां नाही कोण येत नाही ते. कोण येत नाही, म्हणजे इकडे कोण तुमच्याकडे तुमची तक्रारी कधी कोण सोडवायला कधी आलेलं कोणच नाही. फक्त आमच्याकडे मतदान तेवढं मागायला येतात बघा. नाही? त्या व्यतिरिक्त कोण येत नाही इकडे. नमस्कार मावशी, फरजाना नदाफ, आपण आता कोणत्या एरियामध्ये? जवाहरनगरमध्ये आहे. इथं आता तातडीनं सोडण्यासारखी समस्या कोणती आहे? इथं म्हणजे कसली काहीच नाही आहे. गटारी नाही आहे, रस्ता नाही आहे, इथं झाडाला येत नाही, काय बाबा लोटाला येत नाही. हां हे बघा सगळं आमच्या गल्लीला कचरा. हां हे सगळं असं आहे. फक्त निवडणुकीला येतात, निवडणूक नुसतं करून जातात आणि काही इथं काही नाही. हां मग कुत्री बघा, ही कुत्री काय सगळी दारा घरातनं सगळी हागत असतात. हां हां मग राहणारी माणसं तरी इथं राहणार कसली तुम्ही सांगा. मग हे असं आम्हाला इथं रोजचा त्रास आहे. तर कुत्र्यांचा तर रोजचाच त्रास आहे. मग कोणाकडे तक्रार केली नाही तुम्ही यासाठी? तक्रार केली तर कोणी येत नाही, फक्त मतदानला येतात बघा, पाया पडत हात जोडत येतात. आता मतदानवाली इथं यायलाच पाहिजेत, मग त्यांना आम्ही काय बोलायचं ते आमचं आम्ही बोलतो. हां आणि दिवाळीचं तर दिवाळीला इथं काय लोटायला नवं का, काही कसली स्वच्छता नाही. ढासं तरी असली मोठी आहेत, काय धूर सोडायला पण कधी इकडे येत नाही. म्युन्सिपालिटी पाणी सुटकून, पाण्याची पण तक्रार असते इथं, पाणी सुटकून नसते. हे काय गटारी आहे इथं, रस्त्याला गटारी सुटकून काढायला नाही आहेत. मग म्युन्सिपालिटीला कळवा, म्युन्सिपालिटीला कळवलं तर म्युन्सिपालिटी लोक इकडे येत नाहीत. नमस्कार मावशी, आपलं नाव? माझा अनिता पोळ, मी राहणार जवाहरनगर बिजली चौक. म्हणजे तातडीनं सोडण्यासारखी समस्या कोणत्या कोणत्या? कोणतीही कुठलीही सुविधा नाहीच आहे तिथं. ड्रेनेज ना, आम्हाला सुद्धा ड्रेनेज नाही, रस्ता नाही, गटरी नाहीत, परत कुठलीही सोय नाही. असं वाटतंय की हा भाग खेड्यातल्या लोकांपैकी, खेड्यातल्या गावांची सुधारणा तिथं चांगली सोय आहे, पण हा एवढा जो भाग आहे ना 13 प्लॉटला, एवढं त्या वगळला गेलाय की प्रमाणाच्या बाहेर. मग तुम्ही याकडे कधी कोणाला तक्रार केलेली नाही का? हो भरपूर वेळा केली. तर नगरसेवकांच्याकडे गेलं ना, तो नगरसेवक सांगतोय हिकडच्या नगरसेवककडे आहे, आणि हिकडच्या नगरसेवकाकडे गेलं की तो सांगतोय तिकडचा भाग आहे. मग ह्या दोन्ही नगरसेवकांच्या मध्ये आम्ही भरपूर चिंबून चाललोय. भरपूर म्हणजे भरपूर. कुठलं गटरीची सोय नाही ना, कचरा गाडी येत नाही, कचरा 8-8 दिवस घरात साठून राहतोय, मुलाबाळांना तो धोकादायक आहे. परत ड्रेनेजचं प्रॉब्लेम आहेत, घरातनी पाणी मुरवून का नाही असं पाठीमागं पाणी मुरवतात ते ड्रेनेजच्या पाण्याचा, तो प्रश्न महत्त्वाचा आहे आमच्यासाठी. परत रस्ते नाहीत, असं झाडं मारायला कुठलीही सुविधा नाही आहे. हा भाग पूर्ण वगळलेला आहे. 13 प्लॉटला तर आमच्या कुठली सुविधा नाही आहे. मी शालिनी खंदारे बोलायला लागलोय. पण आता कोणत्या एरियामध्ये? मी जवाहरनगरमध्येच राहते. मग इथे तातडीनं सोडण्यासारखी समस्या कोणत्या कोणत्या? इथं गटरीची सोय नाही आहे, पाण्याची म्हणजे रस्त्यांची पण सोय नाही आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 50 वर्ष ते 70 वर्ष होत आलेत इथं, म्हणजे आमच्या अजून म्हणजे महानगरपालिकेकडं गेलेलं आहे म्हणजे, पण ते लवकर व्हावं हेच आमची इच्छा आहे. प्रॉपर्टीचं प्रॉपर्टी कार्डचं जास्त आमच्याकडे जास्त प्रश्न. कधीपासून तुम्ही हे तक्रार तुम्ही कधी मांडलाय तुम्ही? आता झाले की आम्ही आता 20-25 वर्ष झालं आम्ही ती समस्या अजून तुमची सुटलेली नाही. जर लवकर जर त्यांनी आमचा विचार नाही केला तर आम्ही उपोषणाला पण बसायला आम्ही तयार आहे. नमस्कार सर, आपलं नाव? प्रेम गजानन सोनवणे माझं, मी राहणार जवाहरनगर कोल्हापूर. तर इथं तातडीनं सोडण्यासारखी समस्या कोणती आहे? म्हणजे इथं भरपूर समस्या आहेत. खरं कसं आहे माहिती आहे का, इथं आमच्यामधला एक मिळणार म्हणजे सौरभ भैया कदम. त्याने प्रत्येक म्हणजे आमचं कोणती पण समस्या असू दे त्याने आमच्यासाठी 100% रात्री किती पण असू दे किंवा दिवसा असू दे रात्र असू दे त्याने आमच्यासाठी येतात. पण आमच्या इथं बऱ्याच समस्या आहेत भरपूर की तिथं महानगरपालिकेने लक्ष द्यावं. पण आता जे काही वर्षापूर्वी जे नगरसेवक होते त्याने काही लक्ष दिलं नाही तातडीने. म्हणजे काय असेल ते आमची समस्या कोणती पण असू दे. परत आमच्या इथं 2-3दा मध्ये जातीभेदवरनं थोडंसं राडा वगैरे झाला. मग त्यावेळेस सौरभ भैया कदम रात्री 3-3:30पर्यंत आमच्यासोबत होते. मग रायम पोलीस स्टेशनला सर्व त्यांनी मिटवलं सर्व काय असेल ते. तुम्ही यावेळी कोणाला निवडून येणार असं वाटतं? एकनिष्ठ म्हणजे भैया सौरभ भैया कदम.
सर नमस्कार नमस्कार. कोणत्या एरियामध्ये आपण आता? जवाहरनगर विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी सोनार कॉलनी. मग तुमच्या या एरियामध्ये आता काय काय समस्या आहेत तुम्ही सांगू शकता काय? आता समस्या म्हणजे काय, थोडी आता परवा ड्रेनेजचं वगैरेसाठी काम केलेलं आहे, त्याचा रस्ता का अजून तयार झालेला नाही. परत गॅस पाईपलाईनसाठी जो रस्ता केला आहे तो रस्ता झालेला नाही. आणि कचऱ्याचा बाकी समस्या भरपूर आहेत. कचरा उठाव होत नाही अजिबात, म्हणजे सांगितल्याशिवाय होत नाही. हां, आता जे काय आमचे जुने नगरसेवक होते ते हयात नाही आहेत, पण त्यांचे भावाचा मुलगा जो अनिरुद्ध भुरके म्हणून आहे तो आमच्या सगळ्या समस्या इथून दूर करतो आहे. हो, सगळ्या समस्या त्याच्याकडून सॉल्व होतात. म्हणजे थोडा वेळ लागतो पण सॉल्व होतं त्याच्याकडून. त्यावर म्हणजे कचरा काढण्यासाठी येत नाहीत. ह्यापूर्वी येत होते, ज्या वेळेला आमचे भुरके साहेब म्हणून होते, दिलीप भुरके साहेब, ते आता वारलेत, 1-2 वर्ष झाले. त्यापूर्वी ते येत होते, पण आता कोणी येत नाही. त्यांनी जर मग रिक्वेस्ट केला आणि हे केलं तर ते येतात तेवढ्यापुरतं येत नाहीत. आणि रोड फार खराब झालेला आहे.